नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर सर्वांनी माझ्या चॅनलवरती भरपूर प्रेम केले, त्यामुळे मी सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आणि आपला सगळ्या यूट्यूबवरचा जिव्हाळ्याचा विषय, आवडता विषय मी मांडत आहे. तो विषय म्हणजे हाईप. आता हाईप हा विषय सगळे ज्यांचे चॅनल मोनो झाले त्यांना सगळ्यांना हाईप हा प्रकार काय आहे ते बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे. आता मी जे काही सांगणार आहे ते थोडंसं वेगळं, थोडंसं म्हणजे तुम्हाला पण वाटेल की हां बरोबर आहे, असं आपण करायला पाहिजे होतं. तर हाईपचं बटन कोणाला मिळतं ते पण मी सांगते थोडक्यात, की ज्यांचे 500 पासून ते 5 लाखापर्यंत सबस्क्रायबर असतात त्यांना सगळ्यांना हाईपचं बटन मिळतं. हे हाईपचं बटन कधी वापरायचं असतं तर ते आठवड्यातून 3 वेळा तुम्ही वापरू शकता. आता तुम्हाला का दिले तर ते चांगल्या व्हिडिओवरना पुढं ढकलण्यासाठी. चांगले जे व्हिडिओ असतात ते पुढे ढकलले. समजा आता मी माझ्या जे यूट्यूब फॅमिली आहे त्यामध्ये एखाद्याचे व्हिडिओ खूपच छान असतात तर त्यांना मी हाईप केलं, म्हणजे त्यांना पुढं ढकललं. पुढं ढकलण्यासाठी त्या पॉईंट त्यांना मिळण्यासाठी मी मदत केली असं समजा. तर त्यामुळं काय होणार आहे, जे चांगले व्हिडिओ आहेत ते पुढं जायला त्या व्यक्तीद्वारे मदत होणार आहे आणि ती व्यक्ती पण तुम्हाला हाईप करू शकते. तर आठवड्यातून 3 वेळा हाईप करा आणि 3 वेळा हाईप करताना व्यवस्थित व्हिडिओ बघून, चांगला व्हिडिओ आणि तुम्हाला देखील सपोर्टिव्ह असणारा आणि इतरांना देखील सपोर्टिव्ह असणारा असा व्हिडिओ चूज करा आणि नंतर हाईप करा. आता तुम्ही आठवड्यातून 3 वेळा हाईप नाही केलं, समजा तुम्ही 2 वेळा हाईप केलं आणि एक वेळेस तुम्ही करायचं विसरून गेला तर पुढच्या आठवड्यात तुम्ही हाईप करू शकत नाही. पुढच्या आठवड्यात तुम्हाला नवीन 3 वेळा हाईप उपलब्ध होतं आणि ते परत तुम्ही इतरांना हाईप करून पुढं ढकलू शकता. तर आता मी कशी हाईप करते ते मी सांगते. मी शक्यतो चांगला व्हिडिओ म्हणजे आहे आणि आपल्याला नेहमी सपोर्ट करतात आणि नेहमी सपोर्ट केल्यामुळे आपण पण त्यांना सपोर्ट करायचा. आपल्याला जे हाईप करतात, पुढं जायला मदत करतात, त्यांना आपण देखील करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी काय होतं की कुणाचे असे व्हिडिओ असतात की 15 मिनिटाचे, 17 मिनिटाचे, 16 मिनिटाचे, 20 मिनिटाचे. तर शक्यतो इतके पण मोठे व्हिडिओ बनवू नका की लोकांना ते पुढचं, तुम्हाला समजा तुमचा आता माझी समजा एखादी मैत्रीण आहे सबस्क्रायबर, तर मी तिचा 20-25 मिनिटाचा व्हिडिओ हाईप केला आणि पुढं ढकलला तर पुढची व्यक्ती इतका मोठा व्हिडिओ बघेलच असे नाही आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, किमान 10 मिनिटाचा, खूपच चांगला असेल तर 12 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बनवायचा, तर तो अधिक हाईप केला जाईल. कारण शक्यतो 8 ते 9 मिनिटाचा व्हिडिओ असतो, जास्तीत जास्त 10 मिनिटाचा. पण खूप मोठा व्हिडिओ असेल आणि जर हाईप केला आणि पुढं मात्र मग कोणी तो बघितला नाही आणि बघितला सबस्क्राईब केले म्हणून, तर तो स्किप करत बघतात. त्यामुळं त्याच्या आपण जो ग्राफ बघितला तर तो मग काहीच कामाचा राहत नाही. म्हणून हाईप करताना थोडासा विचार करून आपण हाईप करूया आणि इतरांना सपोर्ट करताना आपण आपल्या चांगल्या व्हिडिओला एखाद्याने हाईप केलं तर त्याच्या देखील सर्वोत्कृष्ट व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून तो पुढं जाईल आणि पुढच्याला देखील तो आवडेल आणि पुढच्याला आवडल्यानंतर तो आपोआप त्याला हाईप करेल, हे लक्षात ठेवा. म्हणून व्हिडिओ बनवताना व्हिडिओचा विषय जर डीप असेल तर तो व्हिडिओ लॉंग ठीक आहे बाबा, तो आपण हाईप करू शकतो. परंतु जर खूपच मोठा व्हिडिओ आहे आणि तोच रिपीटेड विषय आहेत तर आपण तो व्हिडिओ हाईप करून काय उपयोग होणार नाही. पुढं देखील ती एक गैरसमज असतो की माझा जेवढा मोठा व्हिडिओ तेवढा व्ह्यूज जास्त, तसं नाही, तो स्किप करत बघितला जातो, त्यामुळे ती हाईप फुकट जाईल. परंतु मला काही माझ्या सबस्क्राईब जे फॅमिलीमध्ये सपोर्ट करणाऱ्या ताई आहेत, दादा आहेत, त्यांनी मला हाईप केलं आहे बरं का. त्यामुळं त्यांना देखील मी हाईप करतेच. आता मी पण ठरवले, जे माझे व्हिडिओ कंटिन्यू बघतील आणि मला देखील चांगला सपोर्ट करतील त्यांना आपण जरूर हाईप करायचं. कारण हाईप म्हणजे एक प्रकारचं मतदानच आहे. तर ते करताना आपण विचार करायचे की जेणेकरून पुढं जाऊन त्याची काय प्रगती होईल, काय होईल. म्हणून आपल्याला हाईप करताना हा थोडा विचार करावा लागेल. तर माझ्या जे मनात आलं ते मी तुम्हाला सांगितलं आणि माझे विचार तुम्हाला पटले असतील तर नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर एखाद्या चांगल्या व्हिडिओला तुम्ही नक्की हाईप करा आणि मला हेल्प करा. मी देखील तुम्हाला हेल्प करत जाईन आणि माझ्या
एक अशा ताई आहेत की त्यांनी मला बऱ्याच वेळा हाईप केले, परंतु मला सुरुवातीला मला पण माहीत नव्हतं की हाईप किती वेळा करायचं असतं, काय करायचं असतं. तर त्यांनी मला बऱ्याच वेळा हाईप केले. तर माझं पण कर्तव्य आहे की मी पण त्यांना हाईप करणं गरजेचं आहे. त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात. तर सगळीच फॅमिली माझी खूप छान आहे आणि ज्यांची कन्सिस्टन्सी असते, रोज व्हिडिओ असतात, त्यांना मी हाईप करेन. तुम्ही देखील मला हाईप करा. आणि समजा एखाद्याचा माझ्या यूट्यूब फॅमिलीमधील जर एखाद्याचा व्हिडिओ म्हणजे मला नेहमी ते माझे व्हिडिओ बघतात आणि मला सपोर्ट करतात, तर 3 वेळा तर तिघांना मी हाईप करेन. आणि जर मला वाटलं की की ही व्यक्ती मला खूप सपोर्ट करते आणि व्हिडिओ पण छान असतात, तर कदाचित मी एकाच व्यक्तीला आठवड्यात 3 वेळा हाईप करू शकेन. पण मला असा अनुभव आला आहे की काही जणांनी मलाच 3-3 वेळा हाईप केले. तर उपकाराची तर परतफेड करणं गरजेचं आहे, कारण हे माध्यम असं आहे की इथं व्ह्यूज आणि तुम्हाला सतत जोडले जाणारे तुमचे मित्रमैत्रीण असतील तर तुम्ही पुढे जाऊ शकता. या व्हिडिओबद्दल धन्यवाद. पूर्ण वॉच करा आणि हाईप करण्यास पात्र राहा.